येईल का जुळून नाते? आदित्यने तिला तिचं बक्षीस दिलं होतं. ती खुश होऊन निघून गेली. इथून पुढे शिवला अजून जाग नव्हती, कारण रात्री उशिरा झोप लागली होती. मितालीने त्याला स्वतःला बाजूला झोपूच दिलं नव्हतं. एवढा बॉसचा खास माणूस आज पहिल्यांदा खाली झोपला होता. त्याला सवय नव्हती खाली झोपायची. त्याला कितीतरी वेळ झोपच येत नव्हती. तो फक्त मितालीकडे बघत होता. एवढा मोठा बेड, त्यावर फक्त एकटी मिताली. आरामात तोही झोपू शकला असता, पण मितालीने त्याला बेडवर पाऊलच ठेवू दिलं नव्हतं. तुम्ही इथे झोपलात तर मी खाली झोपेन, असं म्हणाली ती. मग शिवचा नाईलाज झाला. तिला खाली झोपायला सांगण्यापेक्षा मग आपणच झोपलेलं बरं. पण आयुष्यात पहिल्यांदा तो असं खाली झोपला होता. कधीतरी मध्यरात्री झोप लागल्यामुळे सकाळी जागच नव्हती त्याला. मितालीला कामावर जायचं होतं, त्यामुळे ती सकाळीच सर्व करून, शिवला नाश्ता बनवून, स्वतःचा डब्बा करून घेऊन ती कामाला निघून गेली. शिवला उठवायला कोणीच नव्हतं. सर्वंट होते, पण ते काही शिवला उठवणार नव्हते. चांगली सूर्याची किरण तोंडावर घेऊन झोपला होता. एरवी खाट खोट झालं तरी जाग असायची त्याला, पण आज नव्हती. फोन वाजला तसा जागा झाला. अरे बापरे, घड्याळात बघितलं तर सकाळचे 10:30 वाजले होते. असं कधीच झालं नव्हतं की तो इतका वेळ झोपला. त्याने पटकन कॉल रिसीव्ह केला. हॅलो, शिव म्हणाला. शिव, अजून झोपलास? आदित्यने विचारलं. आदित्यलाही आश्चर्य वाटलं होतं. बॉस, रात्री लेट लेट झोप लागली, शिव म्हणाला. म्हणजे मिताली आली म्हणून का? आदित्य म्हणाला. बॉस, तसं नाही, पण मला खाली झोपायची सवय नाही ना, त्यामुळे लवकर झोप नाही लागली मला, शिव बोलून गेला. काय? तुला तुझ्याच घरात खाली झोपायला सांगितलं तिने? आदित्य मनापासून हसला. बॉस, शिवला आपण हे काय पटकन बोलून गेलो असं झालं होतं. शिव, ऑफिसला ये, मी पोहोचतोय ऑफिसला. आदित्यने कामाचा विषय काढला. ओके सर, शिव लगेच उठतच म्हणाला. त्याने फाट सगळी कामं केली. मितालीने केलेला नाश्ताही खाल्ला आणि ऑफिसला पोहोचला. आदित्य आपल्या गाडीकडे आला तर त्याला त्याचा ड्रायव्हर बदललेला दिसला. ड्रायव्हरचा फोटो काढून शिवला त्याने मेसेज करून विचारलं, हा कोण आहे? सर, सध्या तो तुमचा ड्रायव्हर आहे, बाकी ऑफिसमध्ये आल्यावर बोलू. शिवने आदित्यला मेसेज केला. ओके म्हणत आदित्य गाडीत बसला. आदित्यचे डॅड ऑफिसला बसले होते. त्यांना अपेक्षित नव्हतं आदित्य एवढ्या लवकर ऑफिस जॉईन करेल, पण त्याला बघून स्वतःला त्यांना बरं वाटलं. कारण खूप दिवसांनी ते ऑफिसला येत होते. त्यामुळे कोणीच नसताना सगळं जाणून घ्यायचं आणि काही निर्णय घ्यायचे त्यांनाही आव्हानच होतं. पण तेही त्यांनी निलया पेललं होतं. आदित्य जाऊन त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसला तर शिव नुकताच आला होता, तो उभाच राहिला. शिव, मला विचारल्याशिवाय तू ड्रायव्हर का बदललास? आदित्यला राग आला होता. त्याचा ड्रायव्हर काकांशी एक वेगळाच बॉन्ड होता. बॉस, मला तुमच्याशी यावर बोलायचंच होतं, पण तुमची तब्येत ठीक नव्हती ना, म्हणून मी बोललो नाही, शिव म्हणाला. मग बोल ना, आता काय मुहूर्त बघणार आहेस का? आदित्य वैतागून बोलला. सर, ड्रायव्हर काका आता आपल्यात नाहीत, शिव इतका म्हणाला आणि शांतच उभा राहिला. काय बोलतोयस? तुला समजतंय का? नीट बोल. आदित्य शिवला म्हणाला. बॉस, मी बरोबर बोलतोय. ड्रायव्हर काका आता आपल्यात नाहीत. त्यांना सिंगाणी यांच्या माणसाने मारलं आणि गाडीचं तिकीट ठेवलं. जेव्हा तुमचा ऍक्सिडेंट झाला तेव्हाच त्यांना मारलं होतं. पोलिसांच्या तपासावेळी ते कळलं आपल्याला. शिवने एका दमात सगळं सांगून मोकळा झाला होता. काय? शिव, खरं बोलतोस तू? साला सुजीत, दुश्मनी करायची तर माझ्यासोबत कर म्हणावं. ड्रायव्हर काकांशी काय देणं घेणं? त्याच्या तोंडून पटकन शिवीच निघाली. आदित्यने पटकन डोळे पुसले. त्याला वाईट वाटलं होतं.
त्यांचे अंत्यसंस्कार आपण केले ना सगळं? आदित्यने शिवला विचारलं. बॉस, मी खर्च दिला तुमच्या वतीने आणि त्यांच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आपण. तो इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. US ला जायचं आहे त्याला. त्याची जबाबदारी आपण घेतली. 5 लाख रोख रुपये दिले त्यांना, शिवने सांगितलं. गुड. अजून काही त्यांना लागलं तर निसंकोच भेटा म्हणावं. त्यांच्या पत्नीला जॉब हवा असेल तर तोही दे, आदित्यने काळजीने सांगितलं. त्याला ड्रायव्हर काकांना आपण गमावलं हे इतकंसं पचनी पडलं नव्हतं. त्याने पुन्हा डोळे पुसले, कारण त्याच्या मनाला लागलं होतं. डॅड समोर आपण एवढे हळवे आहोत, आपल्या ड्रायव्हरसाठी रडतोय हे दाखवायचं नव्हतं त्याला, म्हणून तो न रडण्याचा प्रयत्न करत होता. पण डोळ्यातून पाणी टपकतच होतं, थांबत नव्हतं. त्याने रुमाल काढून डोळे पुसले. मी आलोच म्हणत आदित्यने वॉशरूम गाठलं. त्याला असं हळवं होताना बघून प्रकाशना खूप बरं वाटलं. आज आपले संस्कार जिंकले. ते आदित्यच्या मागोमाग गेले. आदित्य थोडा वेळ थांबून वॉशरूम मधून बाहेर आला. डोळे लाल वाटत होते. आधी बाळा ये, प्रकाशने त्याला आपल्या मिठीत घेतला. आदित्य लगेच त्यांच्या मिठीत गेला. शांत झाला तो. ऍक्सिडेंट झाल्यापासून नवीनच प्रॉब्लेम झाला होता त्याला. त्याला एखादा विषय खटकायचा आणि त्याचाच सारखा राग येत राहायचा. मग त्यात त्याला स्वतःलाही त्रास व्हायचा. घरी दिव्याच्या आसपास असलं की डोकं शांत व्हायचं. आता डॅडच्या मिठीत जाऊन त्याला शांती मिळाली होती. डॅड, तर सुजितला मी नाही सोडणार, आदित्य म्हणाला. राग होता मनात, पण आता तो त्रास होत नव्हता. ठीक आहे, नको सोडूस त्याला, पण जास्त त्रास करून घेऊ नकोस. कारण काही लोकांची साथ ही देवाने अर्धवटच लिहिलेली असते. तू शांत राहून काय ते कर. पहिली तुझी तब्येत सांभाळ. कारण जास्त गरम डोक्याने घेतलेले निर्णय नेहमीच चुकतात. सर्व बाजूने त्याची कोंडी कर, मग बघ कसं येईल तुझ्या पायापाशी. त्यानंतर काय करायचं ते कर. प्रकाशने आदित्यला समजावलं. हा डॅड, मी शांतपणे विचार करत आहे. सध्या तो हॉस्पिटलमध्येच आहे. खूप सिक्युरिटी आहे तिकडे. एक मुलगी पाठवली होती मी तिकडे, तिने इन्फॉर्मेशन काढून आणली आहे, आदित्य म्हणाला. ओके, जपून कर काय ते. चल आता, खूप काम आहे. रडत बसायला तुझ्याकडे वेळ नाही. कंपनी तुझ्या जीवावर चालते आणि इथले एम्प्लॉई तुझ्या विश्वासावर कामाला येतात, तेव्हा आपल्याला उभं राहण्याशिवाय पर्याय नाही, प्रकाश त्याला म्हणाले. तसा आदित्य त्यांच्यापासून लांब झाला आणि परत ऑफिसमध्ये येऊन लॅपटॉप ओपन केला. आज डॅड त्याच्या मदतीला थांबणार होते. डॅड, तुम्ही थोडा वेळ येत जा ना ऑफिसला, आदित्य म्हणाला. हो बघतो, डॅड म्हणाले. बघतो नाही डॅड, याच. मलाही खूप फरक पडेल आणि आता तुम्ही बऱ्यापैकी स्थिर झाला आहात, तर मला तुम्ही काही गरज लागली तर मार्गदर्शन कराल. नाही करताच म्हणा तुम्ही, पण इथेच असाल, डोळ्याने गोष्टी बघितल्यात तर तुम्ही मला लगेच सांगाल ना, आदित्य म्हणाला. डॅड होते म्हणून त्याला जास्त टेन्शन नव्हतं. म्हणूनच ते कायम येत राहिले तर बिझनेस वाढवताना त्याला मागची चिंता राहणार नाही. आदित्य, तू लवकर लग्न कर, प्रकाश अचानक त्याच्या पुढ्यात येऊन म्हणाले. डॅड, मी करणारच आहे लग्न, पण त्याआधी दिव्या तयार होऊ दे लग्नाला, आदित्य म्हणाला. दिव्या काय म्हणते मी विचारतो तिला आजच, प्रकाश म्हणाले. ठीक आहे, आदित्य म्हणाला. तो विचार करत होता मॉमच्या प्लॅन बद्दल प्रकाशना सांगावं की नाही. आधी काय झालं, बोल, काय बोलायचं असेल तर. प्रकाशना शंका वाटली म्हणून त्याने विचारलं. मॉम दिव्या विरुद्ध एक घाणेरडा प्लॅन करत आहे. मला कळत नाही तिला कसं थांबवू. दिव्याला फुकटचा मॉम का त्रास देते कळत नाहीये. कोणाच्या सांगण्यावरून का वागायचं असं. आदित्य हतबल होत म्हणाला. काय, नीता असं प्लॅन करते? अरे पण ती तर घरातच आहे, अजिबात बाहेरही जात नाही किंवा कोणाशी फोनवर बोलतानाही दिसत नाही. मी तिच्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतोच, प्लस तिच्यावर नजर ठेवायला माणूस ठेवला आहे, आणि तरीही ती प्लॅन करते.
काय आहे तिचा प्लॅन? तुला कसं कळलं? प्रकाशने जाणून घ्यायच्या उत्सुकतेने विचारलं. आरवने सांगितलेली सगळी माहिती आदित्यने प्रकाशना सांगितली. त्यांनाही नीतांचा प्लॅन ऐकून शॉक बसला. टू बी कंटिन्यू. बघू पुढे काय होतंय. सर्व गोष्टी कळण्यासाठी आरबी व्हायरल फीवर वर पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळे. धन्यवाद.